नेवासा फाटा कडकडीत बंद ठेवून अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. राजमुद्रा चौक साक्षीदार ठरला जनाक्रोशाचा. आज नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकामध्ये महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम अत्यंत आक्रमक आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला. या श्रद्धांजली कार्यक्रमासाठी संपूर्ण नेवासा फाटा गाव कडकडीत बंद ठेवण्यात आला होता. सर्व व्यापारी व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवून अजितदादांप्रती आपली भावना व्यक्त केली. या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस पाटील आदेश साठे यांनी अजितदादा पवार यांच्या निर्भीड नेतृत्वावर आणि कठोर निर्णयक्षमतेवर सडेतोड भाष्य केले. लोकनियुक्त सरपंच दादा निपुंगे, संजूबाबा गायकवाड यांनी अजितदादांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेत त्यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीची माहिती दिली. माजी सरपंच कर्डक यांनी अजितदादांचे कार्य विशद करत जनतेसाठी झटणारा नेता अशी ठाम भूमिका मांडली. महाराष्ट्र न्यूज प्रिन्सचे संपादक बादल परदेशी यांनी अजितदादांच्या कर्तृत्वाची दखल घेत पुढील पिढ्यांसाठी ते कायम आदर्श राहतील असे स्पष्ट शब्दांत सांगितले व समस्त पत्रकारांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. या श्रद्धांजली सभेला उपसरपंच कानिफनाथ कराडे, उपसरपंच कर्डक, दैनिक लोक परिवर्तनचे संपादक आबासाहेब शिरसाट, पत्रकार राजू वाघमारे, गणेश जगरे, रावसाहेब घुमरे, माऊली देवकाते, निमसे पाटील, किरण निपुंगे, राजेंद्र साळवे, रवी भाऊ, शेषराव गव्हाणे, आनंद सुटचे मालक, पप्पू वाघमारे, सुधीर साळवे सर, आवेद शिलदार, भारती पाटील, कैलास निपुंगे, जालिंदर निपुंगे, सुनील उपळकर, कांडके पाटील, नितीन निमसे, बापू निमसे, ललित मेहर, ताकवाले, अजित गायकवाड, अमोल घोडके, अलूभाई शेख यांच्यासह असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजमुद्रा चौकात एकच भावना दिसून येत होती. अजितदादा पवार यांचे नेतृत्व, त्यांची कामकाजाची शैली आणि धाडसी पद्धत कधीही विसरली जाणार नाही. नेवासा फाट्याने कडकडीत बंद ठेवून दिलेली ही श्रद्धांजली म्हणजे केवळ कार्यक्रम नव्हे, तर जनतेच्या भावना, विश्वास आणि आक्रमक एकजुटीचे जिवंत उदाहरण ठरले. सर्व व्यापारी बांधव, सर्व प्रतिष्ठित व सर्व कार्यकर्ते या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. मी सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो. परंतु आदरणीय अजितदादांबाबत बोलायचं ठरलं तर त्यांच्यासारखे लढवय्ये आणि सूर आणि एक म्हणजे एकदम स्पष्ट वक्ते नेते होणे नाही, कारण की सेक्युलर होते. ते सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारे होते. त्यांच्या आजपर्यंतच्या भाषणामध्ये आपण विशिष्ट एका जातीचा कधीही नामोल्लेख आढळलेला नाही. ते सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारे माणसं होते आणि प्रशासनावर एक कडक वचक होता त्यांचा. प्रशासकीय अधिकारी, मग IAS अधिकारी असू द्या, SP असू द्या, कोणी असू द्या, त्यांच्यावर अशी कडक त्यांचा म्हणजे एक दरारा होता. त्यांनी जर आदेश दिला तर ते काम अक्षरशः प्रशासन लगेच सोल्युशन काढायचं. अशा या लढवय्या नेत्यांनी आणि शेवटी त्यांनी जाता त्यांचं ज्यावेळेस विमान क्रॅश झालं त्या विमानामध्ये सुद्धा त्यांनी अक्षरशः कागदावर दिसले आपल्याला. म्हणजे आपण बघतो त्यांच्या कामाची किती भयानकता होती. म्हणजे ते बरोबर असताना सुद्धा लोकांचे कागदपत्र, डॉक्युमेंट्स, सर्व कामाचा त्यांचा एकदम भयानक अशी कार्यपद्धती होती. अशा या धुरंधर नेत्याला आपल्या मुकिंदपूर ग्रामपंचायतीच्या वतीनं, त्याचप्रमाणे फाटा व्यापारी असोसिएशनच्या वतीनं मी श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या नेवासा फाटा परिसरातील व्यापाऱ्यांनी आज या श्रद्धांजलीपर आज कडकडीत असा बंद ठेवून मुकिंदपूर ग्रामपंचायतीने व आपल्या एक स्वतःहून त्यांनी हा जो एक आदर्श दाखवला त्याबद्दल मी मुकिंदपूर ग्रामपंचायतीच्या वतीनं व नेवासा फाटा व्यापारी असोसिएशनच्या वतीनं त्यांचे आभार मानतो व मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जय हिंद. त्यांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम नेवासा फाटा राजमुद्रा चौक करण्यात आला होता. ग्रामपंचायत सरपंच तसेच ग्रामसरपंच आयोजित करण्यात आला होता. आज दादा आपल्यातून निघून गेली आहे, ही एक मोठी सपासिका आहे. तसेच महाराष्ट्राला असे व्यक्तिमत्व, महाराष्ट्र काय आपल्या जगात असे व्यक्तिमत्व होऊ शकत नाही. आणि ते दादांनी घडविलं ते पुढच्या पिढीसाठी एक आदर्श आहे. दादाचं जे स्वरूप आहे ते स्वरूप येणाऱ्या काळामध्ये ज्या घटना मागच्या काळामध्ये होत्या त्या कुठल्या पुढच्या पिढीसाठी एक आदर्श आहे. तसेच मी आज त्यांना श्रद्धांजली वाहतो आमच्या समस्त पत्रकार बांधवाच्या वतीने. व आज नेवासा फाटा हा कडकडीत बंद ठेवून त्यांना सर्व ग्रामस्थांनी स्वतः स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून श्रद्धांजली दिली आहे. धन्यवाद. मला सर्वांना माहितीच आहे की दिनांक 28 जानेवारी रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याचे रेकॉर्ड ब्रेक उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. महाराष्ट्रातील एक लढवय्ये नेता,
महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचे दादा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे ते भाचे होते. त्यांच्या मातोश्री या आपल्या देवळाली प्रवराच्या होत्या. अहमदनगर जिल्ह्यातील कोणताही माणूस, अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणताही माणूस कोणाच्याही मध्यस्थीशिवाय सन्मान्य अजितदादांना डायरेक्ट भेटत होता आणि स्वतःचे कामं करून घेत होता. दादांचा साखर उद्योग असो, प्रशासनावरील पकड असो, पण दादांचं एक वाक्य नेहमी मला आठवतं. आमचे नेते सन्माननीय आमदार चंद्रशेखर भुले पाटील जेव्हा पहिल्यांदा राज्य सहकारी साखर संघाचे उपाध्यक्ष झाले, त्यानंतर आमचा विशेष करून दादांशी संबंध आला. तर दादांचा एक आग्रह राहायचा की कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊसतोड झाल्यानंतर तिथलेल्या ऊसाचा 24 तासाच्या आत जर गाळप जर झालं तर त्या कारखान्याची 1 नंबर रिकव्हरी असते. आजचा लोकमत जर आपण सर्वांनी उचलून पाहिला असेल तर आपले सन्माननीय डॉक्टर विश्वास नांगरे पाटील, जिल्हाधिकारी सन्माननीय मनीषा म्हैसकर मॅडम यांनी अत्यंत चांगल्या आणि अगदी प्रत्येकाला समजेल अशा भाषेत दादांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. 7 वेळेस भारताच्या इतिहासात, सपोज साहेब, भारताच्या इतिहासात 7 वेळेस उपमुख्यमंत्री होऊन म्हणजे जो दादांची असलेली प्रशासनावर पकड, पक्षावर असलेली पकड, आणि तुम्ही सर्वांनी नेहमी पाहिलं असेल की आपण एक आवाज ऐकायचो, एकच वादा अजित दादा. पॉईंट याचा वाटतं की तो आवाज ऐकू येणार नाही आणि त्या आवाजावर सुद्धा दादा मिश्किलपणे आपल्या कार्यकर्त्यांची फिरकी घ्यायची. ती फिरकी पाहायला आता मिळणार नाही आपल्याला. आणि आम्ही नेहमी म्हणायचो की अजितदादांच्या शर्टचं बटन जरी बदललं तर पत्रकार मंडळी त्याची न्यूज करायची, एवढी अजितदादांची न्यूज व्हॅल्यू होती. अगदी अहमदनगर जिल्ह्यातल्या, अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यापासून तर मुंबई मंत्रालयातल्या प्रत्येक अधिकाऱ्यापर्यंत दादा प्रत्येकाला स्वतःच्या नावाने ओळखायचे. फक्त महाराष्ट्राचीच नाही तर आपल्या संपूर्ण देशाची हानी या निमित्ताने झालेले. सन्माननीय आमच्या अहिल्यानगर मध्ये जन्मलेले आणि आमच्या अहिल्यानगर मध्ये प्राथमिक शिक्षण घेतलेले अजितदादा आता आम्हाला पुन्हा परत केव्हाही पाहायला मिळणार नाही, परंतु मरावे परिकीर्ती रूपी उरावे. अजितदादांचं काम असं आहे की तुमचं 100 वर्ष ज्या ज्या वेळेस महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस तो अजितदादांशिवाय कधीच पूर्ण होणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आमच्या नितीन ग्रामस्थांच्या वतीने आमचे सरपंच, उपसरपंच, त्यांचे सर्व सहकारी, आमचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्यांचे सर्व सहकारी, आजी माजी पोलीस पाटील आणि व्यापारी वर्ग यांच्या सर्वांच्या वतीनं सन्माननीय अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली. अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये पिंपळ ग्रामस्थ व सर्व व्यापारी मंडळी या ठिकाणी अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमा झाले. वास्तविक पाहता इतक्या लवकर त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा दिवस येईल असं कोणाच्या मनात कधी आलं नव्हतं. अत्यंत वाईट दिवस त्या दिवशी उगवला. नीतीने अतिशय घोर हल्ला या महाराष्ट्राच्या राजकारणावर केलेला आहे. एकंदरीत अजितदादांचं जाणं हे महाराष्ट्रातील जनतेला तसंच ग्रामीण भागातील जनतेसाठी अत्यंत हानिकारक आहे. ग्रामीण भागाशी अत्यंत जवळची नाळ असलेला आणि प्रत्येक खडा महाराष्ट्राचा माहिती असलेला एकमेव नेता म्हणजे अजितदादा होते. ते आज आपल्या सर्वातून निघून गेले. त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने, ग्रामपंचायतीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. महाराष्ट्राचे सर्वांचे लोकप्रिय आणि आवडते लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार आपल्या सर्वांना सोडून गेले आणि त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्याचे चिपळी निर्माण झाली आहे. तिथे बदलून नाही ना चिपळी आज निर्माण झाली आहे. तर अर्थाने दादा हे सर्वांचे दादा होते, ते आपल्याला सोडून गेले. त्याबद्दल सर्वांना अतिशय अस्वस्थ झाले आहे. हा म्हणजे आपण सर्व मंडळी सहभागी आहोत म्हणून त्यांना या निमित्ताने भावपूर्ण श्रद्धांजली. 28 जानेवारी रोजी अत्यंत काळा असा दिवस उजाडला आणि 8 वाजता Rupees received on Bharat Pay. बारामती विमानतळावर क्रॅश झाल्याची आपल्याला बातमी ऐकली आणि सर्वांनाच हा अत्यंत धक्का बसलेला आहे. हा धक्का एवढा भयानक होता की त्यांच्या जाण्यानं जी काही पोकळी निर्माण झालेली आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासावर त्याचा परिणाम होणार आहे. आणि तो परिणाम इतका भयानक असेल की पूर्णपणे महाराष्ट्राची आर्थिक घडी ही विस्कळीत होऊ शकते. कारण अजितदादांकडे फार नियोजन असायचं, आर्थिक घडी कधीही विस्कळीत होणार नाही. ह्या प्रत्येक गोष्टीची ते अत्यंत बारकाईने काळजी घेत असत. प्रत्येक गोष्टीचा त्यांचा अभ्यास असायचा, प्रत्येक गोष्टीवरती नियोजन असायचं आणि प्रत्येक वेळी ते गोळा बेरजेचं राजकारण नेहमी करत होते. त्यांनी कधीही हा आपला जवळचा, कधीही आपला हा लांबचा, हा विरोधातला, आपला स्वपक्षीय असा भेदभाव कधीही केलेला नाही. आणि अजितदादा हे सर्वांचे खरोखर दादा होते, कारण त्यांनी कधीही जातीभेद मानला नाही. अजितदादांसारखा कर्तबगार
धडाडीचा नेता आणि अभ्यासू व्यक्तिमत्व पुन्हा या महाराष्ट्रात तयार होईल की नाही याच्या बाबत नक्कीच शंका व्यक्त करण्यात येत आहेत. आणि ही जनमानसात सुद्धा चर्चा आहे की अजितदादा पुन्हा येणे नाही किंवा तसा माणूस महाराष्ट्राला धडाडीचा नेता पुन्हा भेटले नाही. अजितदादा दिसताना कणखर होते. अजितदादा यांचा स्वभाव कडक कापड अत्यंत होता, परंतु तेवढेच ते आतून मायाळू आणि हसतमुख असं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या पोटीच्या जर कधी असे जवळीकता निर्माण झाली आणि त्यांच्याकडून काही गोष्टी जर ऐकल्या तर विश्वास वाटत नाही की अजितदादा एवढे चांगल्या प्रकारचे रसिक पण होते. आणि अशा या नेत्याला आपण आणि आपल्या महाराष्ट्राने गमावलेलं आहे की पोकळी कधीही भरून न येण्यासारखी. तरी आमच्या मुकिंदपूर ग्रामपंचायत, व्यापारी असोसिएट आणि सर्व आमच्या ग्रामस्थांच्या वतीने मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तर ते अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहतो. अजितदादा आणि आपले आदरणीय आमदार नरेंद्र पाटील घुले यांनी तालुक्याला भरपूर निधी दिला आहे. तसेच माननीय चढवण्याचे साहेब असताना आम्ही सांगत होतो त्या टायमाला आम्ही देवपूर बांधला गेलो होतो. अजितदादाचा स्वभाव एवढा चांगला होता, कडक होते पण कामाच्या माणूस होते. त्या माणसाने आपल्याला बागतापूर गावामध्ये घुले पाटील असताना पहिले घर त्यांनी मला दिलंय. ती जाणीव मला आहे. अजितदादा पवार महाराष्ट्र पुन्हा होणे म्हणजे असं आहे, कारण की चांगल्या विकासासाठी दादाचं काम चांगलं होतं. सर्व महाराष्ट्रात त्या अनुषंगाने नेवासा फाटा या ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत आपण सर्व दादांना राज्यातील आणि देशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी नेहमी अपडेट रहा प्रिन्स महाराष्ट्र न्यूज सोबत. राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा.